या सो आपल्याला माहिती आहे की रवीच्या मुवमेंटनुसार आयन म्हणजे प्रवास करणं. रवीचे दोन आयन होतात, नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर मध्ये पृथ्वीच्या. आणि दक्षिणायन हे कधी सुरू होतं, जेव्हा रवीचा कर्केत प्रवास सुरू होतो, कर्क राशीत, आपल्या वैदिक ज्योतिषप्रमाणे. आणि उत्तरायण सुरू होतं जेव्हा रवी मकरेत प्रवेश करतो, समवेअर अराउंड 15 किंवा 16 जानेवारीला. बट समर सोल्स्टाईस आणि विंटर सोल्स्टाईस हे दोन प्रकार आहेत जिथे दिवस आणि रात्र सेम असतात. समर सोल्स्टाईस नंतर दिवस हळूहळू कमी होतो, रात्र वाढत जाते. आणि विंटर सोल्स्टाईस नंतर कसं होतं की जी रात्र मोठी असते ती छोटी होते आणि दिवस मोठा व्हायला लागतो. म्हणजे काय, रवीचा प्रभाव वाढतो. उत्तरायणात रवी प्रखर असतो आणि म्हणून आपण सगळी शुभ कामं इन्क्लुडिंग पितामह भीष्माने ठरवलं होतं की मी माझे प्राण पण उत्तरायणात सोडीन. ओके. म्हणजे सूर्य आपल्या परमोच्च बिंदूतून जात असतो. आणि आजचा दिवस जो आहे 21 जून, बघा हा, म्हणजे तो इंटरनॅशनल योगा दिवस म्हणून पण पाळला जातो. आता योग म्हणजे काय? शरीराचं बेंड होणं, वाकडी तिकडी आसनं, कठीण आसनं करणं, हे योग आहे का? नाहीये. हे आपल्याला माहिती आहे की योग हे त्याच्या पलीकडे आहे. योग हा शब्द हा युनियन दाखवतो, दोन गोष्टींचं मिलन दाखवतो. ती योगासनं करून पतंजली महर्षींना काय अपेक्षित होतं की आपल्या शरीर स्थिर ठेवून आपल्या मनाचं आपल्या आत्माशी होणारं तो मिलन, आणि ते सर्वोच्च बिंदू असणार आहे. आणि तो बिंदू आजच का ठरवला असेल? एनी आयडिया कुणाला? बोलू मी. हम्म. हा. ऍक्च्युली आपले पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे तो टिल्टेड आहे. तर ते जेव्हा वरती जातो सूर्य म्हणजे उत्तरेकडे जातो, तर आजचा जो हे आहे पॉइंट तो एक्झॅक्टली त्या उत्तरायणाच्या ऍक्सिस मधला सगळ्यात टॉपमोस्ट बिंदू आहे. करेक्ट. आणि त्यामुळे तो तिथे जास्त असल्यामुळे आजचा दिवस हा एक्झॅक्टली एक्झॅक्ट सेंटर पॉइंट असं म्हटलं तर, त्यामुळे तुम्ही जसं मगाशी म्हणाल मॅडम तसं हाफ अँड हाफ म्हणजे अर्धा एक्झॅक्टली दिवस आणि रात्र सेम याची असतात, ड्युरेशनची असतात. करेक्ट. म्हणून तो आजचा का आजचा परमोच्च याला तो असतो हा, पॉइंट. म्हणजे उत्तरायण जिथे रवीचा प्रभाव खूप असतो, तो आपण मगाशी म्हटलं की उत्तरायणात आपण सगळी शुभ कार्य करतो, बरोबर. आणि उत्तरायणच्या आजचा जो तुम्ही म्हणताय अपर्णा, तुम्ही बरोबर बोलला की तो हायेस्ट पीक आहे जिथे रवी त्याच्या उत्तरायण मधला जो प्रवास आहे त्याच्या त्या हायेस्ट पॉइंटला असतो, तिथे की जिथे त्याची पॉवर खूप जास्त असते. आणि हा सृष्टीचा नियम आहे, जो वर चढतो तो हळूहळू खाली उतरतो. सो आजच्या नंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप रवी जातोय कुठे? दक्षिणायनाकडे. म्हणजे ऍक्च्युली आकाशात जसं अर्चना मॅडम म्हणाल्या की आधी, की आजपासून दक्षिणायन सुरू झालं. आणि वैदिक ज्योतिषानुसार दक्षिणायन सुरू होतं जेव्हा रवीचा कर्केत, आता काही दिवसातच, एक 20-25 दिवसात तो कर्क राशीत प्रवेश करेल. आणि हा जो त्याचा सर्वोच्च पॉवरचा बिंदू आहे, तिथे सूर्य जो आत्माकारक आहे त्याच्याकडे खूप मोठी पॉवर आहे त्याच्याकडे. आणि ती पॉवर वापरून मन आणि आत्म्याचं मिलन व्हावं, ही कदाचित पतंजली महर्षींची इच्छा असेल. ओके. जी आपल्याकडे इंटरनॅशनल योगा दिवस म्हणून पाळला जाते. 21 डिसेंबरला नाही आपण पाळत ना, बरोबर की नाही? आपण पाळतो हे 21 जूनला. सो सूर्य जो आहे की आजच्या त्या हायेस्ट पॉइंटला असताना तो प्रकाश बाहेर देतोय. आणि तिथून नंतर जो दक्षिणायनाकडे जातोय, जिथे त्याचा प्रभाव हळूहळू कमी होणार आहे, तिथे तो म्हणतो की आत्तापर्यंत तो बहिर्मुख होता आणि आता तो म्हणतो की अंतर्मुख व्हायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी असं सांगितलं जातं की आज तुम्ही श्री ललिता सहस्रनाम ऐकावं. आता ललिता सहस्रनाम म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी, ही जी कोण आहे, ती कोण आहे? ती श्रीविद्येमधली ती प्रमुख देवता आहे, की श्रीयंत्रामधला जो बिंदू आहे. ओके. श्रीयंत्रामधला जो बिंदू आहे तो स्पॉट म्हणजे, किंवा ते जे कॅल्क्युलेटेड जो बिंदू आहे तो म्हणजे श्री ललिता महात्रिपुर सुंदरी. आणि तिच्या त्या सहस्रनामामध्ये तिचं एक नाव असं आहे, भानुमंडल मध्यस्था. भानुमंडल म्हणजे सूर्यमंडळाच्या मध्यामध्ये जी आहे ती ललिता त्रिपुर महासुंदरी आहे. म्हणजे सूर्य हा त्या ललितेची प्रभा आहे, ती ती जो प्रकाश संपूर्ण विश्वाला देते, तो सूर्य फक्त रिफ्लेक्ट करतोय. म्हणजे सूर्याच्या पलीकडे, बिकॉज शी इज आदिपराशक्ती.
सो आजच्या दिवसाला जेव्हा आपण ललिता सहस्रनाम ऐकतो तेव्हा आपण आपल्या आत्म्याला सांगत असतो की आता तुला अंतर्मुख समाराध्या म्हणजे अंतर्मुखतेने सहज प्राप्त होणाऱ्या त्या आदिशक्तीकडे वळायचंय, म्हणजे त्या बिंदूकडे वळायचंय. जे मी आपल्या नेहमीच्या ज्योतिष क्लासमध्ये नेहमी म्हणते की आपल्याला तिथे आत जो आपला गुरु इथे बसलाय, आपला अंतरात्मा राम सूर्य इथे जो बसलाय त्याच्याकडे आपल्याला आत वळायचंय. ओके. म्हणून समर सोल्स्टाईस म्हणजे ग्रीष्म आयन बिंदूच्या दिवशी ललिता सहस्रनामाचं पठण करणं हे फार मोठं हे आहे. त्याला महात्म्य खूप आहे. म्हणजे जेव्हा आपण सूर्य होऊन तळपतो आणि जेव्हा मला कळतं की मी अतिशय मी कोण आहे, माझी पॉवर काय आहे, माझं सामर्थ्य काय आहे, आणि त्या एका वळणावर जेव्हा कालात्मिका माता ती मौन राहून आपली अनुभूती अनुभूती देते, ती सांगते की आता टाइम आहे की तुला तुझ्या सोर्सकडे आत जायचंय. हाच प्रवास आपण कुठेतरी अजून बघितलाय. चंद्र आणि सूर्याचा प्रवास बघितलाय. अमावस्येनंतर चंद्र हळूहळू पौर्णिमेकडे जाताना त्याची इच्छा काय असते त्या शक्तीची, की मी कोण आहे मला समजून घ्यायचंय. म्हणून ती शिवापासून सूर्यापासून एका कलेने ती जाते. अशा 15 कला म्हणजे 14 कला झाल्यावर 15व्या कलेला तिची पूर्ण शक्ती उदित असते, जी पौर्णिमेची प्रभा असते. आणि तिथे तिला मी कोण आहे हे कळल्यावर ती पुन्हा तिच्या सोर्सकडे येते. ओके. चंद्र आणि रवीचा जो प्रवास आहे, ज्या तिथींचा प्रवास आहे, इकडे अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या इथे शक्ती फिरती आहे. ओके. आणि आज मी जे सांगते आहे की इथे सूर्याला शक्तीकडे जायचंय. किती सुंदर हे गणित आहे. म्हणजे माहित नाही हे कोणी निर्माण केलंय, आणि हे एकच आहे. म्हणजे तिच्या चरणी ही एक प्रार्थना आहे की प्रकाशातून, आत्ता सूर्य म्हणजे तारा आहे, आपण त्याच्याकडे बघूच नाही शकत, त्या प्रकाशातून आतला जो प्रकाश आहे, अधिक गहन जो डीप प्रकाश आहे, त्याच्याकडे जायचंय. काहीतरी शोधलंय त्याच्यातून साक्षात्काराकडे जायचंय. आणि जेव्हा मी आत्ता फक्त आहे, मी काहीतरी झालीये, मी सूर्य झालीये, पण मी कोण आहे, मी बीइंग आहे, बिकमिंग टू बीइंग, हा जो प्रवास आहे ह्याला म्हणतात भानुमंडल मध्यस्थता. ओके. सो बहिर्मुखातनं अंतर्मुख व्हा, हे आजचा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. जेव्हा आजच्या दिवशी आपल्याला सांगितलं जातंय की ललिता सहस्रनाम ऐका. आजचा रविवार आहे, आज समर सोल्स्टाईस आहे, आज सप्तमी आहे, आज भानू सप्तमी आहे. किती पॉवरफुल दिवस आहे आजचा. आणि त्यातून आज इंटरनॅशनल योगा दिवस आहे. आपल्याकडे रुपाली जाधव आहे. आय थिंक शी कॅन स्पीक मोर अबाउट योगा, राईट रुपाली? सो मीन वाईल आज आपल्या नेहमीची प्रार्थना करायची ऐवजी आपण थोडेसे ललिता सहस्रनामचा काही तिची नावं ऐकूयात, या विथ दॅट फेथ, विथ दॅट श्रद्धा, की मला आत वळायचंय. माझा सगळा प्रकाशाची किरण, मी सूर्य आहे, ती बाहेर पसरलीत, ती आत घेऊन मला आत मी कोण आहे हे समजून घ्यायचंय. ओव्हर टू रुपाली. बोल रुपाली. थँक्यू मॅम. योग दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. या. सो आपण जेव्हा योगा म्हणतो त्यावेळेला योगा म्हणजे नुसती एक्सरसाइज नाहीये बेसिकली. सो हे 4 गोष्टी आहेत: बॉडी, एनर्जी, माइंड आणि इमोशन्स. या 4 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मॅडम म्हणतात तो एक बिंदू मिळतो आपला, जो त्यांनी मला सांगितलं शोधायला, किंवा मला मिळेल असा मला खरंच आशीर्वाद दिलाय आणि मला फार भारी वाटलं आज. आणि आजचा इंटरनॅशनल योगा डे, मी सद्गुरूंची इतके वर्ष आम्ही हे दिवस साजरे करतो. आज माझा असा एवढ्या वर्षानंतरचा असा प्रवास होता की आज मला कोकण रेल्वेला इंटरनॅशनल योगा डे ला सेशन घ्यायला मिळाला. सो क्या बात खूप आहे. आनंदाचा दिवस होता, मस्त होता. आणि योगा आम्ही सतत करत आलो. हाता योगाची प्रॅक्टिस करणं असं फार जे खूप कॅज्युअल सगळे नाही करू शकत, त्याला खूप प्रॅक्टिस लागते. आणि मला आज ते जाणवलं की ती प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा तुम्ही 60-70 लोकांच्या समोर उभे राहता तेव्हा सद्गुरूंना काय म्हणायचे की बॉडी, एनर्जी, माइंड आणि इमोशन्स जेव्हा एकत्र तुम्ही ठेवता त्यावेळेला तो योग कसा होतो आणि त्या योगातनं तुम्ही कसे साकार होता, हे खूप छान पद्धतीने आज मला एक्झिक्यूट करता आलं. आणि आजचा दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि थँक्यू मॅम. मला तर थँक्यू. नाही, म्हणूनच ते सकाळी तुझा मेसेज आला आणि त्यावेळेस मी म्हणलं की आज काय आहे स्पेशल, आणि त्यावेळेस मी थोड्याशा ह्या नोट्स काढल्या. तू थोडी उशिरा जॉईन झालीस. आजच्या दिवसाचं महत्त्व आम्ही बोललोय. हे रेकॉर्डिंग मी अपलोड करीन. ओके. सो मीन व्हाईल आत्ता रेकॉर्डिंग पॉज करते आणि आपण थोडंसं ललिता सहस्रनाम ऐकूयात.
ओके. आणि आपण जे नेहमी संस्कृत चॅनलला ऐकतो त्यांचं ऐकूयात, मला ते जास्त आवडतं. गिव्ह मी 1 मिनिट, मला हे रेकॉर्डिंग स्टॉप करू देत. स्टॉप.